पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानला गेल्या काही वर्षापासून समस्यांचे ग्रहण लागले आहे. हे सोडवण्यासाठी येथील राजकीय पक्षांची कसोटी पणाला लागली असून गेल्या 6 वर्षात माथेरान नगर परिषदेच्या सभागृहात स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने या पर्यटन स्थळाचा कारभार प्रशासकीय अधिकारी पाहत आहेत. प्रशासकीय राजवटीमुळे सध्या माथेरानकरांना भेडसावणारे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अशातच येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे दावेदार समजले जाणारे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी सध्या माथेरानकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळण्यासाठी माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी राहुल इंगळे यांना दिनांक 16 रोजी निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे विषय मांडताना येथील पहिला व प्रमुख प्रश्न म्हणजे माथेरान शहरातील मालमत्ता धारकांच्या करात सवलत व त्यावरील शास्ती अभय योजनेअंतर्गत माफ करून सन 2025-26 वर्षातील कर पावतीतील झालेल्या चुका सुधारून पुन्हा नवीन पावत्या देणे. तर दुसरा, माथेरान शहरातील मालमत्ता धारकांच्या व स्टॉल धारकांच्या कर पावत्या संबंधित मालकांच्या नावे ट्रान्सफर करून देणे. व तिसरा प्रश्न म्हणजे माथेरान शहरातील खराब झालेले अंतर्गत रस्ते दुरुस्ती करणे. त्याचबरोबर वंट्रेल विभागात राहणाऱ्या नागरिकांना चालण्यायोग्य रस्ता बनवण्याकरता अनेक वर्षांपासून रखडलेला पॉइंट व्ह्यू हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज रोड हा क्ले प्लेअर ब्लॉकचा रस्ता MMRDA मार्फत तात्काळ सुरू करावा, अशा प्रकारच्या माफक मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा प्रशासकीय स्तरावर विचार करून लवकरच या संदर्भात ठोस उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी चंद्रकांत चौधरी यांना दिल्याचे समजते. यावेळी संपर्क प्रमुख निखिल शिंदे, युवा अधिकारी गौरंग वाघेला, युवा सैनिक उन्मेष दाभेकर उपस्थित होते. माथेरान कट्टासाठी विनय सुतार, माथेरान.